पोलीस आयुक्तांच्या हस्ते 40 मूळ मालकांना मुद्देमाल केला परत। शहर पोलीस आयुक्तालयात सोमवारी सायंकाळी चोरीला गेलेले दागिने, रोख रक्कम, मोटरसायकल, कार असा मुद्देमाल सुमारे 40 फिर्यादींना परत करण्यात आला आहे। या 10 दिवसांपासून ते गत वर्षभरातील विविध चोरींचा छडा लागलेल्यांचा मुद्देमालांचा समावेश आहे। आणखी 85 मूळ मालकांना मुद्देमाल परत देण्यात येणार आहे। आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते तो परत करण्यात आला। पोलिसांनी विविध अडचणींवर मात करत घटनांचा छडा लावत असता सोलापुरात गुन्हे उघड करण्याचे प्रमाण राज्यात सर्वात चांगले म्हणजेच 60% आहे असं डॉक्टर माने यांनी सांगितले। प्रारंभी डीएसपी डॉक्टर दीपाली काळे यांनी प्रास्ताविक केले। बंगल्याला मजबूत दरवाजाही असतो पण टेरेसचे दार खिळखिळी असते। चोराला सहज प्रवेश मिळतो। मोटरसायकलचं हँडल लॉक सहज तोडता येते। यू लॉक वापरून ही चोरी सहज टाळता येते। सोलापुरातील 60%हून जास्त प्रकरणांचा तपास लागण्याचं प्रमाण आहे। नागरिक सजग असतील तर अशा घटनांवर चांगला चाप बसू शकतो असं आवाहन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी केले। यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, अशोक तोरडमल, अजय परमार, प्रांजली सोनवणे यांची उपस्थिती होती। मुद्देमाल परत करण्याची गोष्ट झाली आहे, पण आपल्याकडं खूपदा आपण घर म्हणा ते ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण म्हणून वापरतो, पण त्यात चोरी होऊ शकते हा आपला अँगल जसा आपण त्याचा बारकाईने अभ्यास करतो त्याची काळजी घ्यायची गरज आहे। त्याच्याबद्दल आपल्या लोकांना वारंवार सांगत असतात। म्हणजे अतिशय मोठा बंगला बांधलेला आहे, मी अनेक अशा घरफोड्या पाहिल्या। पुढे मोठा दरवाजा आहे, त्याला सेफ्टी डोअर आहे, पण जो वरचा टेरेसचा दरवाजा आहे त्याला 2 पैकी एकच कुल बसवलेला आहे, एक असा वाकडा तिकडा झालेला आहे, लहान मुलांना ढकलून तरी दरवाजा उघडला जाईल अशा प्रकारचा निगेटिव्ह आपल्याकडे असतो। सिटीचा विचार केला किंवा टाउनचा विचार केला तर मोटरसायकल चोरी आणि बंद घरातील घरफोड अतिशय सहज होणारा गुन्हा असतो। दोघांना वगैरे आपल्याला होण्याची शक्यता फार कमी असते, तर आपण त्या दृष्टीने काळजी घेतो। जेव्हा केव्हा एखादं घर बंद ठेवायचं असेल त्याच्यामध्ये किती वस्तू बिलकुल ठेवल्या नाही पाहिजे असं आपण वारंवार सांगतो, पण असं असूनही बऱ्याचदा बंद घरातून मोठ्या 30 लाख 40 लाख रुपयापर्यंत लोकांच्या घरफोड्या झालेल्या आहेत।